भाजपात अशोक प्रवेश घेतल्यानंतर नवनिर्वाचित राज्यसभेवरचे खासदार अशोक चव्हाण आपल्या नांदेड नगरीत दाखल झालेले आहेत। विमानतळावर त्यांचं मुंबईवरून आगमन झालं आणि अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी मोठी जंगी तयारी भाजपाने केलेली होती। भाजपाने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं, आपल्या वाहनांसह मोठ्या संख्येनं विमानतळावर अशोक चव्हाणांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन भाजपाने केलेलं होतं। या ठिकाणी भाजपाचे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं दाखल झालेले आहेत। अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे किती पदाधिकारी आणि त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी कार्यकर्ते उपस्थित राहतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। नांदेड विमानतळावर काँग्रेसचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दिसून येत आहेत। त्यामध्ये विशेषतः काँग्रेसचे माजी नगरसेवकांचा जास्त समावेश आहे। जवळपास 15 ते 16 माजी नगरसेवक कांग्रेसचे या ठिकाणी अशोक चव्हाणांच्या स्वागतासाठी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। उपस्थित झालेले आहेत। मात्र काँग्रेसचे इतर मोठे पदाधिकारी इथं कुणीही दिसत नाही। अशोक चव्हाणांचे समर्थक जरी इथं असले तरी काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे पदाधिकारी मात्र इथं नाहीत। मात्र भाजपाने इथे मोठं जंगी स्वागत अशोक चव्हाणांचं केलेलं आहे। अशोक चव्हाण इथे आता एका ओपन गाडीत बसलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष, भाजपाचे महानगराध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते आहेत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा विमानतळावर लागलेल्या आहेत। जवळपास 200 ते 250 वाहनं या ठिकाणी आहेत आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं भाजपात प्रवेश केल्यानंतर जंगी स्वागत होताना दिसत आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।